विकास झालाय नवा नवा, बदल झालाय नवा, विकास झालाय नवा नवा, बदल झालाय नवा। कराड उतरला चेहरा नवा भाजपाचा हवा, कराड उतरला चेहरा नवा भाजपाचा हवा, कराड उतरला चेहरा नवा भाजपाचा हवा। आहे विकास त्यांचा भारी, जातो जनतेच्या दारोदारी, जनसेवेचा हा ध्यास, भाजपाला जनता प्यारी। आहे विकास त्यांचा भारी, जातो जनतेच्या दारोदारी, जनसेवेचा हा ध्यास, भाजपाला जनता प्यारी। गोरगरिबांची मदत करणारा समाजसेवक हवा, गोरगरिबांची मदत करणारा समाजसेवक हवा। कराड उतरला चेहरा नवा भाजपाचा हवा, कराड उतरला चेहरा नवा भाजपाचा हवा। रामकृष्णजी वेताळ साहेब यांनी आपणास मार्गदर्शन करावे, या सभेत संबोधित करावं। भारत माता की जय। आवाज जरा जोरात येऊ दे। भारत माता की जय, भारत माता की जय। व्यासपीठावरती उपस्थित असलेले सन्माननीय आपल्या जिल्ह्याचे अध्यक्ष धैर्यशील दादा, या गावच्या माजी सरपंच आदरणीय सुरेखामाई, जिल्ह्याचे उपाध्यक्ष सन्माननीय सुरेश तात्या, आपल्या विधानसभेचे संयोजक महेश बाबा, दुसरे आपले जिल्ह्याचे उपाध्यक्ष या गटाचे नेते सन्माननीय प्रमोद अप्पा, आता ज्यांनी दोघीने मार्गदर्शन केलं त्या दीपालीताई, घारगेताई, व्यासपीठावर आमचे शिंदे बापू, नवीन दादा, राजेंद्रजी चव्हाण, सगळ्यांचीच नावं घ्यायला पाहिजेत। आमचे ज्यांनी या कार्यक्रमाचं नीटनेटकं असं नियोजन केलेले शंकर काका, त्यांच्याबरोबर असणारे आमचे सर्व मंडळाचे सरचिटणीस, व्यासपीठावरची सर्वच मंडळी, सगळ्यांची नावं घेत नाही कारण पावसाचा दिवस आहे, पाऊस येतोय आणि मध्येच सभा डिस्टर्ब होते। आणि खऱ्या अर्थानं परिवर्तन यात्रेमध्ये सहभागी झालेले या गावातले अनेक भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, त्यामध्ये प्रामुख्याने आमचे दत्ताराव असतील किंवा वैभव दादा आहेत, बाबर दादा आहेत, सचिन आहे, सगळेच आहे, सागर आहे, सगळ्यांचीच नावं, ऋषी आहे, सगळ्यांचीच नावं घ्यायला पाहिजे। आपण सगळे भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे शिलेदार, अमोल दादा कुठे गेले? अमोल दादा आहेत, महायुतीचे आपण सगळे शिलेदार आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या आमच्या माता भगिनी, युवक वर्ग, ज्येष्ठ नागरिक मित्र, परिवर्तन यात्रेची सुरुवात खऱ्या अर्थानं काल कोरेगाव तालुक्यातल्या पवारवाडी या गावापासून झाली। आज दिवसभर मसूर जिल्हा परिषद गटामध्ये परिवर्तन यात्रेची सुरुवात झाली आणि शेवट करायचं आपलं आजच्या दिवसाचं किवळमध्ये ठरलं, परंतु निसर्गाचा आपल्या सगळ्यांच्या वरती आशीर्वाद आहे। काली परिवर्तन यात्रेचा शेवट सायगाव मध्ये करत असताना पाऊस आला, आजही पाऊस आला, त्यामुळं शुभ संकेत आहे। खऱ्या अर्थानं या परिवर्तन यात्रेमधून निश्चितपणे कराड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये या वेळेला परिवर्तन झालेलं आपल्याला सगळ्याला दिसेल। खरं तर माझ्या अगोदर अनेक वक्ते बोलणार होते, सगळ्यांची मनोमन इच्छा होती की आम्हाला थोडं दोन शब्द बोलायला मिळालं पाहिजे, परंतु पाऊस येईल त्या भीतीपोटी आम्ही थोडक्यात शॉर्ट मध्ये आवरण्याचं सगळ्यांनी ठरवलं। खरं तर आपल्याला दादांच्या मार्गदर्शनामध्ये वैभव दादांनी या गावाच्या विकासासाठी काय काय केलं हे आपल्याला निश्चितपणे व्यवस्थित मार्गदर्शन केलेलं आहे। हे नावजी बुवांचं गाव आहे,
हे ऐतिहासिक गाव आहे. छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शानं पावन झालेलं हे गाव आहे. परंतु या गावामध्ये गेले अनेक वर्ष पिण्याच्या पाण्याची टंचाई होती. जे या विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व करतात आणि त्यांच्यापासून हाकेवरती असणारं किवळ गाव, या ऐतिहासिक गावाला त्याला पिण्याचं पाणी सुद्धा देता आलं नाही. या गोष्टीचं खऱ्या अर्थानं दुर्दैव आहे. या राज्यामध्ये देवेंद्रजींचं सरकार होतं, त्यावेळेला वैभव दादा, सचिन असेल किंवा दत्ता आणि सगळे त्यावेळेचे कार्यकर्ते मुंबईला माझ्याकडे आले आणि भाऊ म्हणले आम्हाला पिण्याच्या पाण्याची योजना झाली पाहिजे. आणि ती योजना करत असताना 24/7 योजना झाली पाहिजे. आम्ही त्यावेळेचे पाणी पुरवठा मंत्री त्यांना भेटलो. चंद्रकांत दादांनी तिकडे फोन केला, देवेंद्रजींनी सांगितलं. आणि त्यावेळेला जलजीवन मिशन मध्ये पहिली 2 कराड तालुक्यातली कुठली गावं घेतली असतील तर ते पहिलं गाव आहे किवळ आणि दुसरं माझं सुरली गाव आहे. आणि त्यावेळेला त्या कामाची सुरुवात देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री असताना झाली आणि मध्यंतरीच्या काळामध्ये 2.5 वर्षामध्ये ती योजना पूर्णत्वास गेली. योजना कोणी आणली आणि त्या कामाचं श्रेय कोण घेतलंय? राष्ट्रवादीच्या नेत्यांच्याकडे जर एखादा पेपर किंवा कागद दिलेला असेल तर त्यांनी निश्चित केवळच्या चौकामध्ये यावं आणि आमच्या वैभवदादांना त्यांनी उत्तर द्यावं आणि मगच त्या योजनेचं श्रेय घेण्याचं काम आपण करावं. कारण माईंच्या सारखी एक अति हुशार व्यक्तिमत्व असणारी स्त्री या गावामध्ये 5 वर्षामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावरती त्यांनी विकास खेचून आणला. वैभवदादांनी सांगितलं आरोग्य केंद्र आहे. आरोग्य केंद्र सुद्धा आम्ही निश्चितपणे ते देवेंद्रजींच्या काळामध्ये आणले. आणि आम्ही असं मोकळं बोलत नाही, दाव्यानं सांगतोय. याचे सगळे डॉक्युमेंट आमच्याकडे आहे. त्यावेळेला माई सरपंच होत्या. त्यावेळेला आम्ही त्या आपल्या गावामध्ये तळ आहे वैभवदादा, त्या तळ्याचा सुद्धा आपण पाठपुरावा केला. त्या तळ्याला सुद्धा आपल्या सरकारच्या माध्यमातून जवळपास 3.5 कोटी रुपये, 3.5 कोटीच ना 7 कोटी निधी आला. त्या इथले विद्यमान आमदार म्हणले मी त्या तळ्याला पैसे आणले. अहो तुम्ही 25 वर्ष आमदार आहे, 2.5 वर्ष पालकमंत्री होता, तुम्ही फुटका मनी या केवळला दिला नाही आणि तुम्ही कुठले 7 कोटी रुपये आणले? ग्रामपंचायतची इमारत सुद्धा आम्ही आणली. गेल्या 5 वर्षामध्ये जेवढा विकास झाला त्यातला 25 वर्षामध्ये 10% तरी तुमच्या हातून काम झालं का? ही खऱ्या अर्थानं जाब विचारण्याची गरज आज किवळ नगरीतल्या नागरिकांची आहे. जे पिण्याचं पाणी देऊ शकत नाही ते वैभवदादा शेतीला कसं पाणी देतील? हनगरवाडी धनगरवाडी योजनेचा जन्म कुठं झाला? महायुतीच्या सरकारच्या काळात जन्म झाला. तुम्ही 20 वर्ष इथं आमदार होता. मग पुन्हा एकदा या ठिकाणी महायुतीचं सरकार येण्याची गरज काय होती? 20 वर्षामध्ये हनगरवाडी धनगरवाडी योजनेचं पाणी तुम्ही का दिलं नाही? पुन्हा या राज्यामध्ये एकनाथजी शिंदे साहेबांचं सरकार आलं आणि खऱ्या अर्थानं हनगरवाडी धनगरवाडीचं पाणी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये खेळू लागलं. केवळच्या रानामाळामध्ये पाणी खेळू लागलं. वैभवदादांची मागणी आहे की केवळला बराचसाच भाग सिंचनापासून वंचित राहतोय. वैभवदादा काळजी करू नका. आपण परवा टेंबू योजनेमध्ये ज्यांना जमलं नाही, इथल्या नेत्यांना जे जमलं नाही ते आम्ही सगळ्यांनी करून दाखवलं. शामगावला आपण टेंबूचं पाणी देतोय, पाचूरला आपण टेंबूचं पाणी देतोय आणि त्याच्या माध्यमातून खाली अंतवडी रिसोर्टला सुद्धा पाणी मिळणार आहे. पाचूरला पाणी आलं तर आमच्या वाघेरी करोडी राजमाचीपर्यंत पाणी जाणार आहे. तुम्ही काळजी करू नका. पुन्हा एकदा या राज्यामध्ये युतीचं महायुतीचं सरकार येणार आहे. केवळचा इंच पाण्याखाली आणण्याची जबाबदारी आमच्या सगळ्यांची असेल. तुम्ही निश्चित राहा. खोट्या कामांचा किती ओहापोह करावा.
गेल्या 25 वर्षातली एक सगळी कामं एका बोर्डावर करून या सभेमधल्या लोकांची दिशाभूल करण्याचं काम आपण करता. तुम्ही 25 वर्षातल्या कामाची यादी तुम्ही घेऊन या. आम्ही एकनाथजी शिंदे, देवेंद्रजी फडणवीस, अजितदादांच्या कार्यकाळातल्या 2.5 वर्षाचा हिशोब हा निश्चित तुमच्या 25 वर्षाच्या काळाच्या डबल असेल ही आज या केवळच्या व्यासपीठावर आपल्याला सांगतो. मी माझ्या परीने अनेक कामं केली. धैर्यशील दादांच्या परीने अनेक कामं केली. आम्ही कधीही कुठलाही कार्यकर्ता आला तर आम्ही त्याला मागे पाठवत नाही. महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून या कराड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये अनेक विकास कामं आम्ही करतो. सरकारच्या माध्यमातून वैयक्तिक लाभाच्या योजना अनेक मिळत आहेत. आमच्या माता भगिनी काली सायगाव मध्ये असं झालं की पुरुषापेक्षा माता भगिनीच्या याच्यामध्ये समोर उपस्थित होत्या. ऐतिहासिक असणारी लाडली बहीण योजना ही आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या महिलांसाठी आणली. आणि इथं जे परवा आले ते काय सांगतात, राज्य सरकार काय उपकार करते का? अहो 25 वर्षात तुम्हाला एकही रुपया महिला भगिनीला देता आला नाही. तुम्ही जो शेतकऱ्यांचा कारखाना आहे, या गावच्या सुपुत्रांनी उभा केलेला कारखाना, भिकुनानांनी उभा केलेल्या कारखान्यावरती माता भगिनींना बोलवून तुम्ही काय दिलं हे खऱ्या अर्थानं आमच्या माता भगिनींनी विचारण्याची आज गरज आहे. इथलं ना करतं नेतृत्व हे आता घरी बसवण्याची वेळ खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्यांच्या समोर आलेली आहे. शेतकऱ्यांच्यासाठी वीज माफी राज्य सरकारनं केली. या राज्यामध्ये 15 वर्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार होतं. मध्यंतरी 2.5 वर्ष यांचं सरकार होतं. मला सांगा 15 वर्षामध्ये किती वेळा शेतकऱ्यांना फसवलं? तुमचा 7/12 कोरा करू, तुमचे वीज बिल माफ करू केलं गाव कुठल्या सरकारनं? पुन्हा या राज्यामध्ये एकनाथजी शिंदे आणि देवेंद्रजींचा सरकार बनवण्याची वेळ आली. आमच्या शेतकरी बांधवांचं लाखो रुपयाचं वीज बिल, शेती पंपाचं वीज बिल हे महायुतीच्या सरकारनं माफ केलं. कसले निर्णय? शेतकऱ्यांना 6,000 रुपये केंद्र सरकार देते, राज्य सरकार 6,000 रुपये देते. माझ्या शेतकरी बांधवांना 1 रुपयामध्ये पीक विमा मिळतोय. शेतकऱ्यांना सोयाबीनचं गेल्या वर्षी नुकसान झालं म्हणून राज्य सरकार आता हेक्टरी 5,000 रुपये देते. अनेक निर्णय सांगत बसलो तर जवळपास अर्धा-पाऊण तास पुरणार नाही. हे केंद्रातलं सरकार आणि राज्यातलं सरकार अंत्योदयचा विकास करण्यासाठी काम करते. देशाचे पंतप्रधान गेल्या 10 वर्षामध्ये एकही दिवस सुट्टी घेत नाहीत. 11 वर्ष चालू आहे मित्र. आपण थोडा थकवा आला की आपण थोडी सुट्टी घेतो, परंतु हा नेता, आपला सगळ्यांचा नेता, एकही दिवस सुट्टी 10 वर्षामध्ये घेतली. काय अजेंडा आहे? 60 वर्षामध्ये जे काँग्रेसला जमलं नाही ती या नेत्यानं आपल्याला 10 वर्षामध्ये करून दाखवलं. इथं बसलेल्या सगळ्या नागरिकांच्या अकाउंटवरती वेगवेगळ्या पद्धतीचा लाभ आपल्याला मिळतोय. माता भगिनींना अनेक योजना आपल्याला मिळत आहेत. महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून, आमच्या माध्यमातून किंवा गावातल्या भारतीय जनता पार्टी महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून गावाचाही विकास होतोय. मग या ठिकाणी आता बदल करण्याची गरज आहे. कधीतरी आपण सगळ्यांनी बदल केला पाहिजे. करू शकतो ना आपण बदल? आवाज जोरात वाटला पाहिजे. जोरात आवाज आला पाहिजे. ग्रामपंचायत आपली निघून नाही. आज काय परिस्थिती होते आपली? या ठिकाणी महायुतीची ग्रामपंचायत पाहिजे. इथला पंचायत समितीचा सदस्य भारतीय जनता पार्टीचा पाहिजे. इथला जिल्हा परिषद सदस्य भारतीय जनता पार्टीचा पाहिजे. आणि इथला जर आमदार भारतीय जनता पार्टीचा असेल तर मित्र
या गावाचं किंवा या भागाचं नंदनवन झाल्याशिवाय राहणार नाही. 25 वर्षात एकही काम असं ठोस केलेलं नाही. जो भिकुनाना किवळकर असतील किंवा आबासाहेब पार्लेकरांनी यशवंतराव चव्हाण साहेबांच्या बरोबर कारखाना उभा केला, हा कारखाना कसा यांनी घेतला ताब्यात, कसा चालवता ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. कारखान्याला 50 वर्ष झाली. मागणं जन्म घेतलेले सगळे कारखाने आजचे 10-15 वर्षातले आहेत. एकाही शेतकऱ्याचा ऊस ठेवत नाहीत बाकीचे कारखाने. मी आता कारखान्याची नावं नाही घेत, परंतु सभासदाचा 12-13व्या महिन्यात ऊस नेतात. परंतु आपल्या दुर्दैवाला काय, इथं सभासदाचा ऊस 18 महिने घेऊन नेला जात नाही. 20 महिने बघा आमचे शेतकरी बांधव, 20 महिने. तुम्हाला साधा साखर कारखाना ज्यांनी उभा करून दिला, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी कारखाना उभा करून दिला. अनेक कार्यकर्त्यांनी नेत्यांनी स्वतःच्या हिमतीवर कारखाने उभा केले. शेतकऱ्यांना चांगला दर दिला, शेतकऱ्यांना सुविधा दिल्या आणि साखर कारखाने सुद्धा कर्जातनं मुक्त केले. तुम्ही 50 वर्षात एक साखर कारखाना चालवू शकत नाही आणि तुम्ही या भागाचा काय विकास करणार? ही स्वतःसाठी चालवलेला हा उद्योग आहे. कधीतरी आपण सगळ्यांनी शहाणा झालं पाहिजे का नाही? आपण सगळ्यांनी आवाज दिला पाहिजे. कधीतरी आपण शहाणा झालं पाहिजे. आणि या ठिकाणी या कराड तालुक्याचा, कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी आपल्या सगळ्याला या परिवर्तन यात्रेमध्ये सामील झालं पाहिजे. परिवर्तन यात्रा कशासाठी काढलेली आहे? आम्ही शेतकऱ्याची पोरं आहे. आम्ही एकटे दुकटे काय करू शकत नाही. तुम्ही बसलेले सगळे नागरिक, इथं आमच्या माता भगिनींना सुद्धा त्यामध्ये सहभागी व्हावं लागेल. आणि आपल्याला 2024ला कराड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये परिवर्तन घडवायचं आहे. आणि त्या परिवर्तनामध्ये आपल्या सगळ्यांचं सहकार्य असावं. आणि हे आपण कराल हे मला निश्चित आठवतंय. कारण किवळ हे गाव एकदा या गावानं ठरवलं तर निश्चितपणे या कराड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. असंच मी या व्यासपीठावर आपल्या सगळ्यांना सांगतो. आज या ठिकाणी सकाळपासून या रॅलीचं अतिशय सुंदर असं नियोजन झालं. या गटामध्ये अनेक गावामध्ये प्रचंड मोठ्या संख्येनं युवक, माता भगिनी, शेतकरी बांधव उपस्थित राहिले. आज या ठिकाणी आता पावसाच्या छायावरती पाऊस होता तरी सुद्धा एवढ्या मोठ्या संख्येने आपण उपस्थित राहिला. नंतर कधीतरी आपण अनेक गोष्टींच्या वरती मार्गदर्शन करू. परंतु निश्चितपणे या ठिकाणी महायुतीचं ताकद वाढवण्यासाठी, महायुतीचं सरकार आणण्यासाठी आपण सगळ्यांनी निश्चितपणे या महापरिवर्तन यात्रेमध्ये सहभागी व्हावं अशी विनंती करतो आणि सगळ्यांचे धन्यवाद मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.